नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचे आपल्या स्वामी शक्ती या चॅनलवरती. बघा, आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आपल्यावर आलेलं किंवा आपल्यावर येणारं कितीही मोठं संकट असेल, ते संकट टाळण्यासाठी, एखादा मोठा अपघात घडणार असेल तर तो अपघात कुठेतरी कमी करण्यासाठी, एखादी वाईट घटना आपल्यासोबत किंवा आपल्या कुटुंबासोबत म्हणजे होणार असेल तर ती घटना नष्ट करण्यासाठी अत्यंत प्रभावी असा उपाय सांगणार आहे. बऱ्याच वेळा असं होतं की आपल्या आयुष्यात सतत संकट येतात. एकतर आपल्या पतीचा अपघात होतो, मुलांच्या बाबतीत काहीतरी वाईट घडतं. म्हणजे जेव्हा अशी संकटांची माळ सुरू होते ना, ती थांबतच नाही. मी स्वतः या गोष्टींचा खूप अनुभव घेतला आहे. पती आजारी, मुलगी आजारी, त्याच्यानंतर मग एखादा अपघात, म्हणजे सतत हे चक्र सुरूच असतं, हे थांबत नाही. आपल्याला कळत नाही मी काय करू, मी कसं हे थांबवू. आपण खूप विचार करतो, सेवा करतो, बऱ्याच गोष्टी करतो, पण तरीही कुठे आपल्याला अनुभव येत नाही. बघा, जर तुमच्याही आयुष्यात खूप संकट येत असतील, सतत अपघात घडत असतील, तुमच्या मुलांना सुख नसेल, तुमच्या पतीला सुख नसेल, कामात त्यांना जर यश मिळत नसेल, घरात खूप आजारपण असेल, घरामध्ये एकोपा नसेल, घराची कुठेतरी प्रगती थांबलेली असेल, पैसा येत नसेल, पैसा टिकत नसेल, तर आत्ता मी तुम्हाला जे काही उपाय सांगते ते अवश्य करा. या उपायाने तुमच्या आयुष्यात किंवा तुमच्या घरात आलेलं कितीही मोठं संकट असेल ते टळेल. एखादा मोठा अपघात घडणार असेल तो कुठेतरी संपेल. हा उपाय केल्यानंतर अगदी काही तासातच तुम्हाला प्रचिती येईल. समजा एखादी व्यक्ती तुम्हाला काहीतरी बाधा करते, जादूटोणा करते किंवा अन्य काही करत असेल, तर हा उपाय केल्यानंतर लक्षात ठेवा, ती व्यक्ती तुमच्यापासून आणि तुमच्या आयुष्यातून कायमची दूर होईल. आता मी तुम्हाला एकूण 3 उपाय सांगणार आहे. तुम्ही तिघांपैकी कुठलाही एक उपाय करा. सगळ्यात पहिला उपाय तुम्हाला करायचा आहे अमावस्येला. कुठलीही अमावस्या नाही, शक्य तर कुठल्याही शनिवारच्या दिवशी तुम्हाला एक लिंबू घ्यायचा आहे. खूप हिरवं किंवा खूप पिवळं नको, मध्यम हिरवं पिवळं असणारं एक छान लिंबू घ्या. जे लिंबू तुम्ही घेतलेलं आहे ते स्वच्छ पाण्याने धुवा, एखाद्या कापडाने ते लिंबू पुसा. आता जे लिंबू घेतलेलं आहे, ह्या लिंबाला 2 टाचण्या टोचा. आता टाचणी म्हणजे बघा, सगळ्यांनाच माहिती असेल टाचणी, ज्याला आपण पेपर वगैरे अटकवतो, ही टाचणी. 2 टाचण्या. तुमच्याकडे टाचण्या नसतील, तुम्ही फुलवाल्या 2 लवंगा घेतल्या तरीही चालेल. फुलवाल्या 2 लवंगा किंवा 2 टाचण्या घ्या, त्या लिंबाला छानपैकी टोचा. आता हे लिंबू जे आहे हे काळ्या रंगाच्या कापडात बांधा. छोटं काळ्या रंगाचं कापड घ्यायचं, त्याच्यामध्ये हे लिंबू ठेवायचं, कापडाला गाठ मारायची. आता कापडात बांधलेलं हे लिंबू घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला शनिवारी किंवा अमावास्येला अंधारात बांधायचं. सकाळी करता येतं एक 6च्या आत करा, रात्री करता येतं 6च्या पुढे, म्हणजे 7च्या पुढे जेव्हा अंधार असेल त्या अंधारामध्ये हे लिंबू आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला बांधा. तुम्हाला कमीत कमी 7 दिवस हे लिंबू घराच्या प्रवेशद्वारालाच बांधायचं आहे. काढायचं नाही, हात लावायचं नाही, काहीच नाही. 7 दिवस पूर्ण झाले. 7व्या दिवशी अंधारातच, म्हणजे संध्याकाळीच एक 8-9च्या दरम्यामध्ये, सकाळी करत असाल तर सकाळी सुद्धा 5 किंवा म्हणजे पहाटे 5 किंवा 6 जेव्हा अंधार असतो त्या अंधारामध्ये हे दरवाजावरून काढायचं. काढल्यानंतर ते कापड सोडायचं आणि त्यात असणारं जे लिंबू आहे ते घराच्या बाहेर घेऊन जायचं. जिथे एखादा चौक असेल, आता चौक म्हणजे काय, 4 वाटा एकत्र येतात, त्याला आपण चौक म्हणतो. चौक नसेल तुमच्या गावात किंवा तुमच्या भागात कुठे, तर मोकळी जागा असेल तिथे हे लिंबू घेऊन जा. हे लिंबू जमिनीवरती ठेवा. त्या लिंबाला 7 वेळा आपल्या डावा पाय लावा. म्हणजे आपल्या डाव्या पायाची जी टाच असते, टाचाचा भाग असतो, तो 7 वेळा त्याच्यावरती दाबा आणि त्याच्यानंतर घरी या. घरात येण्यापूर्वी हातपाय धुवा, नंतर घरात प्रवेश करा. हा उपाय पुन्हा करण्याची गरज नाही. हा शास्त्रात सांगितलेला उपाय आहे, जो शत्रुबाधा दूर करण्यासाठी, एखादं मोठं संकट येणार असेल ते टाळण्यासाठी, घरावरती एखादी वाईट शक्ती म्हणजे असेल किंवा कुठलीही वाईट शक्ती त्रास देत असेल, काही बाधा होणार असेल, तर ते सगळं संपवण्यासाठी बघा हा उपाय खूप महत्त्वाचा ठरेल. आता मी तुम्हाला दुसरा उपाय सांगते. बऱ्याच वेळा काय होतं, घरात पैसा टिकत नाही, पतीची प्रगती होत नाही, मुलांना यश मिळत नाही, घरात बरकतच नसते. अशा वेळी तुम्हाला काय करायचं आहे, कुठल्याही शनिवारी किंवा कुठल्याही अन्य दिवशी एक नारळ घ्यायचा आहे. स्वच्छ पाण्याने हा नारळ धुवा. नारळात पाणी असलं पाहिजे, थोडी सालं असली पाहिजेत, असाच नारळ घ्या. जो नारळ तुम्ही घेतलेला आहे तो स्वच्छ धुवून कापडाने स्वच्छ पुसून घ्या आणि हा जो नारळ आहे, हा नारळ आपल्या घरातल्या 4 कोपऱ्यांना स्पर्श करा. 4 कोपऱ्यांना स्पर्श करत असताना त्यावरती कापूर पेटवा. नारळ घ्यायचा हातात किंवा प्लेटमध्ये घ्या. शेंडी या बाजूला राहील, समोर राहील, अशा पद्धतीने हा नारळ ठेवा. त्या नारळावरती कापराची वडी ठेवा.
कापूर लावा आणि म्हणजे प्रज्वलित करा. आता हा नारळ उजव्या, डाव्या म्हणजे पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर अशा चारही दिशांना हा नारळ 5-5 मिनिटे फिरवा. त्यानंतर घराच्या आतमध्ये, आपल्या घराच्या आतमध्ये उंबरठ्याच्या जवळ, म्हणजे समजा हा उंबरठा आहे, हा आतला भाग आणि हा बाहेरचा भाग, तर जो आतला हा भाग आहे, या आतल्या भागामध्ये उंबरठ्याच्या आतमध्ये समोर मध्यभागी किंवा कुठल्याही एका कडेला हा नारळ रात्रभर ठेवा. रात्रभर नारळ ठेवा. नारळ जेव्हा ठेवाल तिथे कापराची वडी प्रज्वलित करा. कापूर विझला की त्यानंतर तुम्ही झोपी जा, काही करा. हा उपाय रात्रीच करा. जेव्हा तुम्ही झोपायला जाताय 11ला, 12ला, 10ला, 9ला, 1ला, जेव्हा तुम्ही झोपायला जाताय त्याच्यात थोडा वेळ आधी हा उपाय करा. आता कापूर जरी विझला तरी नारळ जो आहे तो तसाच तुम्हाला रात्रभर उंबरठ्याच्या तिथेच ठेवायचा आहे. सकाळी लवकर उठा, अंघोळीच्या अगोदर हा नारळ घराच्या बाहेर घेऊन जा आणि हा नारळ घराच्या बाहेर टाकून द्या. फोडायचा नाही तर तो फेकायचा, टाकून द्यायचा आणि मग घरात येऊन स्नान वगैरे करा. हा उपाय केल्यानंतर तुमच्या घरात बरकत येईल, घराला लागलेली नजरबाधा दूर होईल, वाईट शक्तींचा नाश होईल, कितीही त्रास असेल तर तो कुठेतरी समाप्त होईल. आता मी तुम्हाला तिसरा उपाय सांगते. तिसरा उपायसुद्धा खूप महत्त्वाचा आहे. या तिसऱ्या उपायासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर एक काळ्या रंगाचं छोटं कापड घ्यायचं. छोटंसं काळ्या रंगाचं कापड किंवा कागद घेतला तरीही चालेल. या कापडामध्ये तुम्हाला 2 बिबोटे ठेवायचे आहेत. बिबुवा ज्याला म्हणतो, हे 2 बिबोटे ठेवायचे आहेत. 2 तुरटीचे खडे ठेवायचे आहेत. काळ्या मिठाचे 2 खडे ठेवायचे आहेत. 7 काळे मिरी तुम्हाला ठेवायचे आहेत आणि त्याच्यासोबत 2 काळ्या वेलचीचे दोडे, म्हणजे काळी वेलची, मसाला वेलची म्हणतो, ह्या काळ्या वेलच्या 2 ठेवायच्या आहेत. सगळं सांगितलेलं जे साहित्य आहे कापडात किंवा कागदामध्ये छान बांधायचं आहे. त्याची पुडी किंवा एक पोटली तुम्हाला तयार करायची आहे. उजव्या हातामध्ये ही पुडी घ्यायची आहे आणि त्या वस्तूंकडे तुम्हाला म्हणायचं आहे, माझ्या आयुष्यात असणाऱ्या वाईट शक्तींचा नाश व्हावा, जी काही बाधा असेल ती दूर व्हावी, वाईट शक्ती माझ्या आयुष्यातून निघून जावी, माझ्या घराचं, माझ्या आयुष्याचं भलं व्हावं आणि आजपासून माझ्या घरामध्ये कायम सुख, समृद्धी, ऐश्वर, पैसा, धन, लक्ष्मी हे सर्व काही राहावं असं तुम्हाला म्हणायचं आहे. आणि त्यानंतर जी बनवलेली पुडी किंवा पोटली आहे ही तुम्हाला देवघरात ठेवायची आहे. हा उपाय तुम्ही कुठल्याही दिवशी करा. ही पुडी तुम्हाला अभिमंत्रित करण्यासाठी, चार्ज करण्यासाठी, त्यात एक पॉवर म्हणजे एक शक्ती येण्यासाठी ही पुडी तुम्हाला देवघरामध्ये 2 दिवस ठेवायची आहे. पूर्ण 2 दिवस ही पुडी देवघरात ठेवल्यानंतर 2 दिवस पूर्ण झाले की त्याच्यानंतर ती पुडी जी आहे ती तिथून उचलायची. आपल्यासोबत, आपल्याजवळ मुलं जर कामासाठी बाहेर पडतात, शिक्षणासाठी, मुलांच्यासोबत ठेवा. पती बाहेर पडत असतील त्यांची काळजी वाटते तर त्यांच्यासोबत ठेवा. ज्यांच्यासोबत तुम्ही हे ठेवाल कायम त्यांना यश मिळेल, वाईट शक्तींपासून त्यांचं संरक्षण होईल, नेहमीच त्यांच्यासोबत सकारात्मकता, पॉझिटिव्हिटी राहील. खूप साधे सोपे उपाय सांगितलेत बघा, नक्की करा.